नमस्कार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं का, यावर विरोधी पक्षाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत केली. या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं. गदारोळ सुरूच राहिल्यानं विधानसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेतही गदारोळ झाला. दोन्ही बाजूंच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर झालेल्या विविध पुरवणी मागण्या गदारोळामुळे कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर झाल्या. मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनमताने दिवसभराचं कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज हा निर्णय जारी झाला असून यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासून ही वाढ मिळणार आहे. घटस्फोटित मुस्लिम महिलांना पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. घटस्फोटाची याचिका न्यायप्रविष्ट असताना फौजदारी कारवाई संहितेच्या कलम 125 नुसार आणि घटस्फोट झाल्यानंतर विवाह हक्क संरक्षण कायद्यानुसार मुस्लिम महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भोर महाड वरंद घाटातला रस्ता वाघजाई मंदिराजवळ खचल्यानं वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. खबरदारी म्हणून वरंद घाट अवजड वाहतुकीसाठी 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यात कोलाडजवळ पुई इथं मुंबई गोवा महामार्गावर नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू असून उद्या आणि परवा वाहतुकीसाठी 2 सत्रात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे 2 दिवस कोलाड इथं सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या काळात महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार असून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं प्रशासनानं सांगितलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 427 अंकांची घसरण झाली आणि तो 79,925 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 109 अंकांची घसरण होऊन तो 24,324 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.